MIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा आज कोल्हापूर दौरा शहरात तणाव निर्माण करणारा ठरला। या दौऱ्यादरम्यान बागल चौक परिसरात सुरू करण्यात येणाऱ्या MIM पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचं नियोजन होतं। मात्र गेल्या 2 दिवसांपासून स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचा तीव्र विरोध नोंदवला। कालही हिंदुत्ववादी संघटनांनी ओवैसी यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती। तसेच कोल्हापुरात MIMचे कार्यालय सुरू न होण्याची मागणी केली। त्यांच्या म्हणण्यानुसार ओवैसी यांच्या उपस्थितीमुळे समाजात सामाजिक तेढ निर्माण होण्याचा धोका होता। या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने काल बागल चौक परिसरात अनधिकृत पार्किंगच्या जागेवर नोटीस चिटकवली होती। आज सकाळी 10 वाजल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बागल चौक परिसरात मोठी गर्दी केली होती। परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त राबवला। शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण, शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके, जुना राजवाडा पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर या ठिकाणी तैनात होते। बागल चौक परिसरात सकाळपासूनच हिंदू एकता संघटनेचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेनेचे शहर समन्वयक उदय भोसले, निरंजन शिंदे, शिवानंद स्वामी, राजू यादव, विकास जाधव, आशिष लोखंडे, संदीप सासणे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते। कार्यकर्त्यांनी वारंवार जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव अशा घोषणा दिल्या। दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले देखील आले, ज्यामुळे तणाव पुन्हा वाढला। हिंदू एकता संघटनेचे शहराध्यक्ष गजानन तोडकर यांनी म्हटलं की ओवैसी हे वारंवार सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करतात, त्यामुळे कोल्हापुरात जातीय आणि सामाजिक सौहार्द राखण्यासाठी त्यांचा विरोध केला जात आहे। सायंकाळी ओवैसी बागल चौक येथे येणार नाहीत हे समजल्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी हळूहळू पांगू झाली आणि दिवसभर तणावपूर्ण वातावरण हळूहळू शांत झालं। यामुळे बागल चौक परिसरातील वाहतूक दिवसभर कोंडी झालेली होती। शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि त्यांच्या टीमने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले।